सांगायचे की तुम्ही पवार साहेबांना एक निरोप द्या। आता ह्या तालुक्यामध्ये जरा जसं राज्यामध्ये म्हणले किती इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिन, काय म्हणतात तीन चाकी, कोण म्हणतात ट्रिपल इंजिनचं आहे, पण ह्या तालुक्यामध्ये आता सत्तेमधलं डबल इंजिन इथं काम करते। हा 20 वर्ष म्हशी जमनीचा वाद होता, पण आता सगळे तालात ताल, आता ते बघून हे तालात सूर मिसळून चाललंय सगळं। परंतु दादा मला एवढीच तुम्हाला विनंती करायची का पवार साहेबांना एवढंच या निमित्ताने सांगा की फार काही नाही आमची मागणी त्या ठिकाणी, परंतु पवार साहेब देखील राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी आहेत। आदिवासी गावामध्ये या वर्षी काही नाही, फार मी म्हणतो 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी उद्या, परंतु या वर्षी आदिवासी भागातल्या किमान 10 गावांना पवार साहेबांच्या खासदार निधीमधून काही नाही तरी काम त्या ठिकाणी झालं पाहिजे। कारण आज प्रत्येक गावात एवढं सांगतात की हे आम्ही केलं, त्यांना तुम्ही मतं दिली, त्यांनी काय केलं का? लोक म्हणतात नाही काय केलं। अरे मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही मंदिरापुढचा सभामंडप 5 लाखाचा देत असाल, पण जे 1 कोटीचं मंदिर बांधलं ते तुम्ही बांधलं नाही, ते गावानी बांधलं। गाव कधी बांधतं? गाव वर्गणी गोळा करतं। वर्गणी कधी गोळा होती? ज्यावेळी माझ्या शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे होतात, कांद्याचे होतात, बटाट्याचे होतात, दुधाचे होतात, त्यावेळी शेतकरी म्हणत असतो देवाच्या कृपेने मला 5 लाख झाले, देवाला माझ्या मंदिराला हे 10,000 रुपये घ्या।